मुंबई आमची भांडी घासा तुमची. गिरडीमध्ये घाट्या तू कुठून आलास अशी वार्ता होती. हा, घाट्या बोलायच्या मराठी माणसाला, घाट्या तू कुठे आलास. हां, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला, आम्ही सगळे एकवटलो. कार्यकर्त्यांमध्ये अजिबात वाद नाही. कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे की 2 ठाकरे बंधू एकत्र झाले, आमचं समाधान आहे. सगळ्यात मोठं समाधान की 2 ठाकरे बंधू एकत्र झाले. जे लोकांच्या मनात होतं, जे कार्यकर्त्यांच्या मनात होतं ते झालं. ज्या क्षणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्या क्षणी ग्रासरूट लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातले वाद तिथेच संपले. तुम्ही मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या सोबत लढतायत, पिंपरी चिंचवड आणि पुण्यात तुम्ही अजितदादांसोबत लढतायत. हे मतदारांना कसं पचणार आहे सांगा बरं. लालबाग परळमध्ये जो गद्दारी करतो तो आयुष्यातून संपतो. आणि उदाहरणार्थ नाना आंबोलेचा आहे बघा, गेला त्याला शिवसैनिकांनी जागा दाखवली. पण मनसेची एक जागा असून सुद्धा आम्ही मनसेच्या 5 जागा निवडून आणणार. म्हणजे कोणाचे आणणार? शिवसेनेचे आणणार, मशालीचे आणणार. ह्यांना मनसेवाले आपले ते पण आपलेच आहेत, त्यांना एक जागा दिली म्हणजे ते अख्ख्या शिवडीमध्ये गाजणारे आहेत. हे तिकडे संतोष दुरीकाल सांगत होते की जागा वाटपाची चर्चा झाली, त्याच्यामध्ये संदीप देशपांडेंना विश्वास घेण्यात आला नाही. उदाहरणार्थ सांगायचं आता कोकी साहेबांना वरून पक्षाने 9 वर्ष दिलं, त्यांचा BSTला चेअरमन केलं, अजून काय द्यायचं. मनसेची 1 सीट, शिवसेनेच्या 4 सीट, आम्ही त्या असं मानतच नाही की 4 सीट त्यांना दिल्या 1 सीट यांना दिली. या सगळ्या सीट आपल्याच आहेत. आपण जिकडे राहतो ना, आपला पहिला घर कुठे आहे, पहिला आपण आपलं घर बघतो का दुनिया बघणार तुम्ही. तर आमचं घर आहे, पहिला आम्ही घर वाचवणार ना, नंतर बाहेरचं बघू. किंवा एकाचा कुणाचा युगो मोठा नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आता बघू नका, आता प्रत्येकाने एकमेकाच्या 204 मध्ये ज्यांना तिकीट मिळाले नाहीत की ज्यांची इच्छा होती आपल्याला लढायला पाहिजे ते आता सोबत. नाही सगळ्यांची विलास सावंतची पण इच्छा होती, संतोष शिंदेनी पण इच्छुक दाखवलं. आम्हाला सीट मिळाली नाही म्हणून आम्ही काय मागे थांबलो नाही. ते भाजपवाले शिवसेनेवाले आरोप करतात की उद्धव ठाकरेंच्याच काळात मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मग त्यांनी काय केलं मराठी माणसासाठी. जे आदेश वरून आलं ते करायचे, यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून हे करायचं. कारण त्यांचं जे अस्तित्व आहे, लालबाग परळमध्ये शेणाचं अस्तित्व आहे, त्या हिशोबाने आम्हाला त्यांच्याबरोबर काम. तसं तुमच्या पक्षाला आदेशाची सवय नाही. नाही काय ना, वरिष्ठांचे आता काही लोकांचे जात आहेत त्यांच्याबद्दल सोडून द्या. जे जात आहेत त्यांना काहीतरी मावा पाहिजे असतो, तो इकडे भेटत नाही. आमच्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून काढलं गद्दारी करून. हां, त्यावेळेला एक जुन्या लोकांचा ना एक ग्रुप तयार झालेला होता आणि या सगळ्या लोकांवरती, शाखाबरोबर सर्वांवरती लक्ष ठेवून होता. अनिल कोकीळ 1-1.5 वर्षापासून ह्याच्यामध्ये आहे. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी शिवडी विधानसभा मतदारसंघात आलोय आणि इथे मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करताना दिसले. जागा वाटपामध्ये मनसेला कमी जागा मिळाल्याची चर्चा होती. मनसेच्या आणि ठाकरे गटाच्या 2-3 नंबरच्या नेत्यांमध्ये संघर्ष झाल्यासुद्धा बातम्या आल्या. शरद पवार गट नाराज होता कारण त्यांना कमीत कमी जागा मिळत होत्या. या सगळ्या गोष्टींचा या उद्धव ठाकरेंच्या किंवा ठाकरे बंधूंच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या युतीवर काही परिणाम झाला आहे का? कार्यकर्ते ग्राउंडवर कसा प्रचार करतायत, त्यांच्यामध्ये किती एकोपा आहे, काही संघर्ष आहे का, काही नाराजी आहे का, हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मला सांगा काका, तुम्ही आता हे शिवसेनेचा गमछा घातलायत, हे मनसेचे सगळे लोक आहेत तुमच्यासोबत, ग्राउंडवरती काय सिच्युएशन आहे? नाही, ग्राउंडवरती आम्ही भाऊ म्हणूनच काम करत आहोत आणि आमचं एकच ध्येय आहे की आमच्या 204 निवडून आम्हाला जो उमेदवार दिला किरण तावडे, त्यांना आम्हाला 100% जिंकून घेऊन यायचंच आहे आणि तो आम्ही त्या आणणारच. कारण ह्या विभागामध्ये जे काही कामं झाली आहेत हे शिवसेनेमुळेच झालेले आहे. मनसेची राष्ट्रवादीची साथ कशी आहे तुम्हाला? चांगले आहे, एकदम चांगले आहे. मनसेमध्ये भावासारखे, राष्ट्रवादी पण भावासारखे साथ. काय नाराजी वाद काय? अजिबात वाद नाही, नाराजी नाही, काय नाही. उलट ते आमच्या सैनिकांच्या अगोदर ते लोक आमच्या खांद्याला खांदा येतात याला. पण त्यांना जागा कमी मिळाल्या. नाही, जागा कमी मिळायचं कारण वरती जे काही मोठे लोक ठरवतात, बसतात, उद्धव साहेब, राज साहेब आणि पवार साहेब, त्यांच्यामध्ये ठरलेल्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत. मनसेला किती जागा मिळाल्यात आणि शिवडीमध्ये तुमचे किती लोक लढतात? शिवडीमध्ये एकूण आमचे 5 युतीचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेनेचे आणि मनसेचे. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे, जसे ठाकरे ब्रँड एकत्र आलेला आहे, तर हा ठाकरे ब्रँड ह्या मुंबईत, बृहन्मुंबईत यांचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही, ही आम्हाला खात्री आहे. आम्ही एकच बोलत नाही, आमचा किरणच निवडावा. जेवढे मुंबईत दिलेले आहेत हे सर्वच नगरसेवक आमचे यावे, ही आमची देवाचरणी प्रार्थना आहे. तुम्हाला माहिती आहे का, समोर भाजप आणि शिवसेना आहे, ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहे, कार्यकर्त्यांचं बळ आहे, संघटन आहे, ते विधानसभा निवडणूक जिंकलेले आहेत.
त्यांचा कॉन्फिडन्स हाय आहे, मग तुम्ही कसा सामना करणार आहे सगळ्या गोष्टी? बघा आमच्याकडे कडवट शिवसैनिक पण आहेत, मनसैनिक पण आहेत. जो ग्रासरूट आहे हा आमच्याकडे आहे. पैशाचा लोभ लोक दाखवतात आणि जे पैशाला भुलतात त्यांचं नंतर काय होतं ते देववरती बघणारा असतोच. आम्हाला ठाम खात्री आहे की आमच्या 5 वॉर्डात शिवडीच्या हे आमचे युतीचे सर्व उमेदवार बलाढ्य मताने निवडून येतील एवढी आमची खात्री आहे. नाराजी होती, मनसेला जागा नव्हत्या मिळालेल्या. आता आपण कालच बघितलं, संतोष धुरी हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. वरळीमध्ये, माहीममध्ये किंवा शिवडीमध्ये काही ठिकाणी राज ठाकरेंच्या पक्षाला अधिक जागा हव्या होत्या आणि जागा वाटपामध्ये तशी बोलणीसुद्धा झालेली होती. पण अखेरच्या क्षणी दोन्ही भावांनी चर्चा केली आणि वाद मिटवता झाला. कार्यकर्त्यांमध्ये काय सुरू आहे? कार्यकर्त्यामध्ये अजिबात वाद नाही. कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे की 2 ठाकरे बंधू एकत्र झाले, आमचं समाधान आहे. सगळ्यात मोठं समाधान की 2 ठाकरे बंधू एकत्र झाले. जे लोकांच्या मनात होतं, जे कार्यकर्त्यांच्या मनात होतं ते झालं. आता जे ठाकरे बंधू सांगतील ते आम्ही करायला तयार आहे. आणि दोन्ही बघा, शिवसेना आणि मनसे रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहेत. ज्या वेळेला लोकांना गरज असते, कुठेही अडचणी असतात, रस्त्यावर उतरून काम करणारे पक्ष. आणि आमच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गट आपल्यासोबत आला आहे आणि कम्युनिस्टसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला लालबावटेच्या. त्यामुळे आमची आणखी ताकद वाढली. त्यामुळे मी तुम्हाला ठामपणे आणि विश्वासाने सांगतो, शिवडी विधानसभेतल्या 5 सीट प्रचंड मताने निवडून येणार. आणि जे कॅन्डिडेट गेले आहेत एकदम चांगले आणि काम करणारे आहेत. आणि भविष्यात लालबाग हा जो शिवडी विधानसभा हे इथे 25 वर्ष आमची सत्ता आहे आणि 25 वर्षामध्ये ते तिकडे संतोष धुरी काल सांगत होते की जागा वाटपाची चर्चा झाली, त्याच्यामध्ये संदीप देशपांडेंना विश्वास घेण्यात आलं नाही. बघा तो त्यांचा अंतर्गत, ज्याला एकदा कधी कोणाला मिळालं की तो चांगला असतो, नाही मिळालं की ते वाईट. उदाहरणार्थ सांगायचं आता खोकी साहेबांना पण वरून पक्षाने 9 वर्ष दिलं, त्यांचा BSTला चेअरमन केलं, अजून काय द्यायचं? म्हणजे आपल्याला दिलं किती बाकी. बघा त्याला ज्या वेळेला संधी दिली त्यावेळेला दुसऱ्यांना कुठे ते अन्याय करूनच दिली ना. मग आता ज्यावेळेला किरण तावडेंना संधी दिली, किरण तावडेने पण त्यावेळेला अनिल कोकीच्या वेळेला सीट मागितली होती, पण त्यांनी अनिल कोकीसारखी गद्दारी केली नाही. त्यांच्याबरोबर काम करायला तिथे 9 वर्ष त्यांच्यासोबत. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न नाही का केला? आम्ही कशाला रोखू? त्याने अगोदर 1 महिना कुठे सेटिंग केली असेल म्हणून गेला असेल. एवढे पक्ष फुटल्यानंतर एवढे दिवस कालपर्यंत तुमच्या सोबत होते, तुमचा संवाद होता. लालबाग परळमध्ये जो गद्दारी करतो तो आयुष्यातून संपतो. आणि उदाहरणार्थ नाना आंबोलेचा आहे बघा, गेला त्याला शिवसैनिकांनी जागा दाखवली. आणि एवढे तळागातले एवढे प्रचंड कार्यकर्ते आहेत की त्यांना संधी मिळाली नाही. त्याच्या नशिबात त्याला संधी मिळणार. आणि एवढा प्रचंड शिवसैनिक आणि निष्ठावंत काय असते हे शिवडी विधानसभेने दाखवून दिलं आहे. नाराज्या होत्या. राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांची किंवा मनसैनिकांची बैठक घेतली होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता. ग्राउंडवर तुम्हाला वाटतं की कार्यकर्त्यामध्ये सगळं आता सुरळीत आहे? शिवडी विधानसभेमध्ये मनसेमध्ये काही नाराजगी नाही. पक्षाची प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला वाटतं की आपल्याला पण सीट मिळावी. 204मध्ये पण मनसे ही सीट मागत होतं, पण दोन्ही पक्षांनी ठरवलं की बाबा तिथे 204 ही शिवसेनेला सोडावी. शिवसेनेला सोडल्यानंतर माननीय राज ठाकरेंनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि महाराष्ट्रात आणि मुंबईचं विजन काय आहे, मुंबईच्या विजनमध्ये किंवा मराठी माणसापुढे 1 सीट किंवा एकाचा कुणाचा इगो मोठा नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आता बघू नका, आता प्रत्येकाने एकमेकाच्या 204मध्ये ज्यांना तिकीट मिळाली नाहीत की ज्यांची इच्छा होती आपल्याला लढायला पाहिजे ते आता सोबत नाही. सगळ्यांची विलास सावंतची पण इच्छा होती, संतोष शिंदेनी पण इच्छुक दाखवलं. आम्हाला सीट मिळाली नाही म्हणून आम्ही काय मागे थांबलो नाही. आज जे बोलल्याप्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून 204मध्ये कसे जास्तीत जास्त लीड येईल त्या लीडनी आम्ही किरण तावडेला निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा जोरदार चालू आहे. काय ग्राउंडवर काय हवं? ग्राउंडवर हवा ठाकरे ब्रँड, ओनली ठाकरे ब्रँड, बाकी काहीच नाही. मनसेचा गमछा घातला तुम्ही, किती जागा आहे तिथे मनसेच्या? मनसेला 1 जागा आहे, पण मनसेची 1 जागा असून सुद्धा आम्ही मनसेचे 5 जागा निवडून आणणार. म्हणजे कोणाचे आणणार? शिवसेनेचे आणणार, मशालीचे आणणार. एवढं लक्षात ठेवा. पण याच्यामध्ये मुद्दा असा आहे ना की राज ठाकरेंना मराठी बहुल पट्ट्यामध्ये अधिक जागा हव्या होत्या, ज्या कदाचित त्यांना त्यांच्या काय म्हणतो आपण त्यांच्या पक्षाला इच्छेपेक्षा कमी मिळाल्या. आता तुम्ही ग्राउंडवर सगळं मॅनेज करताना कसरत होते की सगळं सोपं जातं? सगळं सोपं जातं. 20 वर्षानंतर आमचे जुने सगळे मित्र सगळे एकत्र येऊन आम्ही सगळं काम करतो आहे. ह्याच्यामध्ये कोणाची दुपट्टीपणा नाही, दुमत नाही का पैशाचा आमिष नाही. सगळं आपल्या तन मन धन स्वतःच्या ह्याच्यानेच करतात. सगळं एकत्रच करतात सगळी कामं. मनसेचे कार्यकर्ते सांगत होते, पण मला सांगा आता हे मनसेचे कार्यकर्ते सांगतात तुम्ही 1च जागा दिली त्यांना शिवडीमध्ये, काय नेमकं घडलंय? सर्वप्रथम म्हणजे मी ठाकरे साहेबांचं मी खूप
म्हणजे कसं बोलू, मला अभिमान वाटतं की मी ठाकरे साहेबांच्या पक्षातून काम करते. आता ह्यांना मनसेवाले आपले ते पण आपलेच आहेत, त्यांना एक जागा दिली म्हणजे ते अख्ख्या शिवडीमध्ये गाजणारे आहेत. असं नाही की वेगवेगळे आहेत. ते आम्ही युती केली म्हणजे काय, आम्ही काय वेगवेगळे राहण्यासाठी नाही केली, एकत्र राहण्यासाठी केले. आणि जो वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे ना, त्याला आम्ही आदेश म्हणून, शिरसंवाद म्हणून आम्ही मान दिलेला आहे. तुम्ही काहीतरी सांगत होते. बघा, एक ज्या क्षणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्या क्षणी ग्रासरूट लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातले वाद तिथेच संपले. आणि वरिष्ठांनी जे आदेश दिले, आम्हाला जे काम करायला सांगितलं आहे त्याप्रमाणेच त्या बरहुकूम आम्ही काम करणार. आणि शिवडी विधानसभेतल्या 5ही सीट, मनसेची 1 सीट, शिवसेनेच्या 4 सीट, आम्ही त्या असं मानतच नाही की 4 सीट त्यांना दिल्या 1 सीट यांना दिली. या सगळ्या सीट आपल्याच आहेत. आणि त्या मराठी माणसाला निवडून देण्यासाठी या 5ही सीट आपल्याला निवडून द्यायच्यात. हा ठाम विश्वास आणि ठाम निर्धार आम्ही तिन्ही पक्षांनी केलेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्तेसुद्धा आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून इथे प्रचार करत आहेत. मनसेचे कार्यकर्तेसुद्धा आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत. त्यामुळे शिवडी विधानसभेमध्ये असा कुठचाच वाद नाही आहे की मनसेला सीट 1च दिली आहे आणि शिवसेनेला सीट दिली आहे, 4 दिल्या आहेत आणि राष्ट्रवादीला सीट दिली नाही. ज्या सीट आहेत त्या मराठी माणसासाठी लढवायच्या आहेत आणि त्या 5ही सीट आपल्याला निवडून आणायच्या आहेत बस. समोर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, तुम्हाला सामना कसा दिसतोय? छान आहे, आमचं सगळ्यांचं छान चाललेलं आहे. आता ही अफवा होत आहेत ना, त्या अफवेला बळी जात आहेत लोक. पण आमच्यात कुठलाही वाद नाही आहे आणि काही नाही. आणि जे ठरवले ते 2 भावांनी ठरवलेले, आमचा संमतच येत नाही, आम्ही काय बोलणार. त्यांनी ठरवलं ते चांगलंच ठरवलेलं असेल ना. आज मराठी माणसाला मुंबईत राहायचं असेल ना, तर दोन्ही भावांनी एकत्र येणं हे गरजेचंच होतं आणि हे छान झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळेजण छान, प्रचार छान चालू आहे, सगळं व्यवस्थित मस्त चालू आहे. गद्दारांना आम्ही भावच देत नाही आहे, हेच बोलायचं आहे मला. पण ते भाजपवाले, शिवसेनेवाले आरोप करतात की उद्धव ठाकरेंच्याच काळात मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मग त्यांनी काय केलं मराठी माणसासाठी? काय केलं हे त्यांना माहिती नाही आहे ना, ते काय सांगणार. त्यांनी काय केलंय, त्यांनी काय केलंय, गुजरातला नेऊन ठेवलंय ना सगळं. आणि काय केलंय त्यांनी, आम्हाला आज जगणं मुश्किल केलंय, महागाई वाढवली. अरे 1,500 तुम्ही वाटताय, कशाच्या जीवावर वाटताय तुम्ही 1,500? प्रत्येकाची महागाई वाढवून सगळ्यामध्ये भाव वाढवले तुम्ही आणि तुम्ही पैसे वाटताय 1,500. आमचा लाडका भाऊ, कसला लाडका भाऊ हा, कसला लाडका भाऊ. आज आमची मुलांची काय हाल होत आहेत, नोकऱ्या मिळत नाही. तुम्हाला आले या महिन्याचे पैसे? आम्ही घेतलेच नाही आहेत. पाहिजे जरा विचारा, चौकशी करा सगळीकडे की बाबा शिवसेनेवाले कुठल्या तरी स्त्रीनी घेतले आहेत का, असं चौकशी करा तुम्ही. अरे काय करताय तुम्ही, हा? जनतेचेच पैसे घेत आणि जनतेलाच वाटताय. काय म्हणतायत? आता तुम्ही त्यांना प्रश्न जो विचारला, 25 वर्ष शिवसेना आणि भाजपचीच सत्ता होती, भाजपवाले आपल्या बरोबरच होते ना. आता ते म्हणतायत की मराठी माणूस शिवसेनेमुळे किंवा उद्धव साहेबांमुळे बाहेर गेला, तर ती 25 वर्ष भाजप सत्तेमध्ये BMCमध्ये शिवसेनेबरोबरच बसली. मग तुम्ही फक्त एकटा ब्लेम उद्धव साहेबांवरती लावताय, समजलं, तर तो ब्लेम ॲटोमॅटिक BJPवरती पण जातो आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा कारणीभूत आहात त्या गोष्टीला. आणि आम्ही असं मानत नाही की मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला आहे. इथे मुंबईमध्ये मराठी माणूस आहे आणि तो इथे टिकावा, हेच प्रयत्न शिवसेनेचे, उद्धव साहेबांचे आहेत. यांनी जो मुद्दा मांडला आहे ना, तो लक्षात घेण्यासारखा आहे. कारण ज्यावेळेला 2017मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिका जिंकली, आपण जिंकलीच म्हणूयात, आणि भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला, त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत न जाता बाहेर राहून पहारा देण्याचं काम करू असं वक्तव्य केलेलं होतं. आणि त्यानंतर ही सगळी आरोप प्रत्यारोपांच्या पहिली रंगतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा इथं उभे आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला बोलायचं. मला सांगा, आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, तुम्ही सुद्धा ग्राउंडवरती त्यांच्यासोबत प्रचार करतायत, तुम्हाला किती जागा मिळाल्या, तुमचं काय समाधान झालं आहे? समाधान, आम्ही काय जागासाठी हे करत नाही, आम्हाला पक्षाचे आदेश आहे. आज आपल्याला आपली मुंबई वाचवायची आहे, त्या कारणाने आपल्याला जे आदेश वरून आले ते करायचे. यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून हे करायचं, कारण त्यांचं जे अस्तित्व आहे, लालबाग परळमध्ये शेणाचं अस्तित्व आहे, त्या हिशोबाने आम्हाला त्यांच्याबरोबर काम. तसं तुमच्या पक्षाला आदेशाची सवय नाही? नाही काय ना, वरिष्ठांचे. आता काही लोकांचे जात आहेत त्यांच्याबद्दल सोडून द्या, जे जात आहेत त्यांना काहीतरी मावा पाहिजे असतो, तो इकडे भेटत नाही. म्हणजे का कार्यकर्त्यांना भेटायला नको काय, कार्यकर्त्यांचं अस्तित्व नाही का, कार्यकर्ता इकडे टिकायला नको का, तुम्हाला फक्त तुमची घरं भरायची आहे का? कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या ना, कार्यकर्त्यांकडे कोण लक्ष देत? तुम्ही मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या सोबत लढतायत, पिंपरी चिंचवड आणि पुण्यात तुम्ही अजितदादांसोबत लढतायत, हे मतदारांना कसं पचणार आहे सांगा बरं? मला बाहेरचं काय माहिती नाही, मला माझं मुंबईचं बघायचं, लालबाग परळचं बघायचं, ते तिकडचं ते लोक बघतील. आम्हाला आमचं लालबाग परळमध्ये कसं वाचवता येईल ते बघायचं आहे.
कोणाशी घेणं देणं नाही आम्हाला. आपण जिकडे राहतो ना, आपला पहिला घर कुठे आहे, पहिला आपण आपलं घर बघतो का दुनिया बघणार तुम्ही? तर आमचं घर आहे, पहिला आम्ही घर वाचवणार ना, नंतर बाहेरचं बघू. पण पक्ष म्हणून तर विचार केला जाईल ना. पक्ष म्हणून काय, आता पक्षाने वरिष्ठांनी गेलं त्यांना पण तेच पटलं ना की बाबा इकडे कुठेतरी आपल्याला अस्तित्व वाचवायचं आहे. सगळं आपलं काय ते बाहेर चाललंय, आज लोकांना कळत नव्हतं. आता कसे लोक व्हॉट्सअपवर येतं पण काय चाललंय, कुठे काय खोडाखोड चालले त्यांना माहिती ना. ते व्हॉट्सअपवर बघून त्यांना चाललंय की हे लोक काहीतरी आपल्यासाठी भरपूर काहीतरी करतायत. पण लोकांना जेव्हा ग्राउंड लेवलला फिरतात तेव्हा माहिती पडणार ना की या लोकांनी काय केलंय. तर त्यासाठी आम्ही आता यांच्याबरोबर उतरल्याने लोकांपर्यंत त्यांच्या भावना पोचवतोय. अखेरपर्यंत चर्चा होती की राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असं चर्चा होताना अखेरच्या क्षणी युती झाली. काय घडलं होतं पडद्यामागे? काय आता तेच तुम्हाला बोललो ना, आपल्याला आपली मुंबई वाचवायची आहे. मुंबई वाचवायसाठी हे सगळं चाललंय. जर माहीम, शिवडी किंवा वरळी या 3 मतदारसंघांमध्ये तुम्हाला जागा मिळाल्यात का, आणि मिळाल्यात तर किती मिळाल्यात? किती आपल्या फक्त मुंबईमध्ये पूर्ण टोटल 19 जागा मिळालेल्या आहेत आणि त्याच्यावर आमचं समाधान आहे. परंतु आम्हाला आता मी दक्षिण मुंबई सेक्रेटरी आहे आणि हे वॉर्डचे अध्यक्ष आहेत. परंतु आम्हाला आमचा वॉर्ड हा शिवसेनेकडेच हवा, हीच आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे तिन्ही पक्षांनी, आणि ते आम्ही करणारच आणि किरण तावडेला निवडून आणणारच. पण तुम्ही मागणी नाही का केली? म्हणजे मनसे आणि शिवसेनेने मागणी केली होती. त्यांचा दावा मुंबईतल्या मराठी बोल पट्ट्यांमध्ये अधिक होता, तुमचा दावा नव्हता का या 3 मतदारसंघांमध्ये? नाही, आमचा काही आक्षेप नव्हता, काही हे झालं नव्हतं. आम्हाला फक्त एवढंच की सेना आणि सेनाच हवी. कुठं काय म्हणतायत? महापौरमध्ये शेणात पाहिजे, कारण आजपर्यंत त्या लोकांनी जी कामं केली बाकी कोणाची केली नाही. आज ते कसं नाव खराब करण्यात आलं, पण ग्राउंड लेवलला माहिती आहे त्या लोकांनी काय केलं आणि काय नाही केलं, असा सगळा विषय. इकडे सुद्धा अजून काही लोकांना पण त्याच बोलणं. काका मला सांगा, काय वातावरण काय? पहिलं तुला थोडं बोलतो मी. ज्या वेळेला 66 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली त्यावेळेला मी 10 वर्षाचा होतो, 4थीला होतो. आम्ही पण यांच्याबरोबर असायचो. त्यावेळेला मराठी माणसाची काय स्थिती केली होती, मुंबई आमची भांडी घासा तुमची, गिरडीमध्ये घाट्या तू कुठून आलास, अशी वार्ता होती. घाट्या बोलायच्या मराठी माणसाला, घाट्या तू कुठे आलास. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला, आम्ही सगळे एकवटलो. आता तुम्ही म्हणता ना मराठी माणूस मुंबई बाहेर गेला आहे, मराठी माणूस मुंबई बाहेर गेलेला नाही आहे. हे पण तुम्हाला मी सांगतो, बाहेरूनची माणसं आहेत ना ती ह्या लोकांनी इकडे घुसवलेली आहेत. मराठी माणसांमध्ये काय आलं, मोठं कुटुंब, 3 भावं, त्यामुळे 2 भावांनी परप्रांती आल्यामुळे मराठी माणूस मायनॉरिटी झाला. नाही असं नाही, मायनॉरिटी झालेलाच नाही आहे. मुंबईमध्ये 3 भाऊ आहेत तर 2 भाऊ बाहेर गेले, 4 भाऊ आहेत तर 3 भाऊ आले, पण 1 भाऊ इकडेच आहे. आणि ज्या वेळेला इकडे काय असते त्यावेळेला 3 भाऊ आमच्या लालबागला येतात, परळला येतात, कुठच्याही उत्सवाला येतात. ते लालबाग, गिरगाव सगळं आमचं चालू आहे मराठी पट्ट्यात. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना मराठी माणसाचा धक्का घसरला तसं नाही आहे. हे भाजप शिवसेनेचे आरोप आहेत. अहो त्यांना आरोप करायला काय, दुसरं काय करतात ते, गद्दारीच करणार. हे तुम्हाला एक सांगा, बरं तुम्ही त्याला विचारलंच मगाशी, ते अनिल कोकिळने गद्दारी केली. त्याला हे माहिती नाही आहे की जेव्हा आमच्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून काढलं गद्दारी करून, त्यावेळेला एक जुन्या लोकांचा ना एक ग्रुप तयार झालेला होता आणि या सगळ्या लोकांवरती, शाखाबरोबर सर्वांवरती लक्ष ठेवून होता. अनिल कोकिळ 1-1.5 वर्षापासून ह्याच्यामध्ये आहे, हे सर्वांना माहिती होतं. आणि त्याच्यासाठी त्याने गेला. हा शिवसेनेचा एरिया आहे, आमच्या गणेश गल्लीतला कोणी त्याच्या बाजूने जाणार नाहीत, त्याला माहिती होतं. त्याने 3 महिन्यापूर्वी बरोबर तिकडे रस्त्याचं काम सुरू केलं. आता गव्हर्नमेंट कोणाचं आहे, शिंदेचं आहे. आणि शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यात रस्त्याचं काम 3 महिन्यापूर्वी कसं सुरू करेल शिवसेनेच्या ह्याला, नगरसेवकाला? सांगा तुम्ही मला. मग असू शकतं ना विरोधी व्यक्तीला पैसे? नाही. अरे आमच्या आमदार साहेबांना फक्त 2 करोडचा फंड दिला आणि एवढ्या रस्त्याच्या मोठ्या कामाला यशासकट स्टोनवेअर, पाईप बी आर्किटेक्ट होता. सगळ्या कामासाठी त्यांनी एवढा फंड दिला. या कसा समजणार? तुम्हाला असं वाटत असेल पत्रकारांना ही माहितीच नाही की काही लोक पाठीमागून काम करतायत. ते प्रत्येकावरती बरोबर नजर असते, शाखा प्रमुखावरती पण, त्यांना कार्यकर्त्यावरती, उपशाखा सगळ्यांवरती बरोबर नजर असते काही लोकांची. त्यामुळे मग आता हे मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्राउंडवर सगळं सुरळीत आहे की सोपं जात आहे? मनसे आमचीच आहे ना. पहिलं सांगतो तुला, जेव्हा दगडू सकपाळ होते ना इलेक्शनला, ती 3rd टाईमला
तेव्हा आम्हाला पुष्कळ जणांना तो नको होता मी सांगतो. त्यामुळे जवळचा कोण तर बाळा नांदगावकर. बाळा नांदगावकर पण त्याचा विजय झाला की नाही? हा 9ला हा झाला ना आमदार. बरोबर. आम्ही लोकांनी काहीतरी विचार केला की बाबा तो आपल्याला नको आहे तर दुसरा कॅन्डिडेट आपला बाळा जवळचा माणूस. आणि नंतर नाही आले निवडून. कोण नंतरची प्रश्नच नाही ना. नंतरचे आमचे चांगले उमेदवार दिले ना शिवसेनेचे. नंतर नंतरचा प्रश्न अनिल चौधरी साहेब आले. पहिल्या एकदा आले दुसऱ्यांदा आले. त्यांना काढायचं तर त्यांना पण तसंच काढू. किती 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 जागा निवडून येतील मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंची युती? आता मी काय भविष्य वगैरे करणार आहे की काय? तुम्ही ग्राउंडवर आहात. ग्राउंडवर असलो म्हणून मी थोडं सांगणार आहे तुम्हाला. मी कशाला सांगतो? शिवडी विधानसभेचे पाचीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. तुम्ही तिकडे जाणे निर्णय घ्या. मी जे सांगितलंय त्याचा. इंटरेस्टिंग आहे. तीनही पक्षांचे कार्यकर्ते ग्राउंडवरती सोबत आहेत. अर्थात त्यांच्यामध्ये संघर्ष होता का, नाराजी होती का? तर जशा पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये होती, जसे राडे झाले तसे राडे जरी झालेले नसले तरीसुद्धा या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण मुंबईसाठी, मराठी माणसासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात आम्हाला आदेश आला आणि आदेशानुसार आम्हाला काम करावं लागतं आहे. मुंबईसाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातून 4 ठाकरे गटाचे, 1 मनसेचा सगळे लोक आम्ही निवडून देऊ असं आश्वासन किंवा अशी भूमिका इथले ग्राउंडवरती ठाकरेंच्या युतीचे कार्यकर्ते किंवा पवारांचे कार्यकर्तेसुद्धा बोलताना दिसत आहेत. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. कॅमेरामॅन साहिलसोबत मी आतिक, लालबाग, मुंबई.